सुरुवात करणार आहोत. कोणतेही ध्यानात्मक आसन. हाताची ज्ञान मुद्रा, पाठ मान सहजतेने सरळ. श्वास घ्यायचा, श्वास सोडत 3 ओंकार म्हणणार आहोत. मन एकाग्र करण्यासाठी 3 ओंकार. त्यानंतर गुरुवंदना सुरुवात करायची. श्वास घ्या, साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. दोन्ही हाताची उंचळ करायची, डोळ्यांवर ठेवायची. सावकाश डोळे उघडायचे, दंडस्थितीमध्ये यायचे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, एक पाय सरळ करायचा आहे आणि उभं राहायचे. दंडस्थितीमध्ये यायचे. दंडस्थितीतून पहिल्यांदा मानेच्या हालचाली करणार आहोत. दोन्ही पायामध्ये खांदे इतकं अंतर. दोन्ही हात कमरेवर, मान सरळ, पाठ सरळ. सावकाश मान पुढे झुकवायचे. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे, सर्वायकल असू दे किंवा पाठीत स्पॉन्डिलिसिस आहे, त्यांनी मात्र पुढे मान झुकवायची नाही आहे. बाकीच्या सगळ्यांना चालणार आहे पुढे मान झुकवणे. पुढे मान झुकवायचे. हळूहळू मान पुढे ढिली सोडा. हनुवटी कंठकुपात जात आहे. स्पायनल कॉर्डमध्ये नसा ताणला जात आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. खांदे रिलॅक्स ठेवा. सावकाश मान सरळ करायचे. सावकाश सरळ करा. मान आता हळूहळू मागे झुकवायचे. मान मागे हळूहळू ढिली सोडायचे. तोंड बंद ठेवायचे, दातावर दात ठेवायचे. फक्त मान मागे ढिली सोडा. गळ्यावर ताण येत आहेत, स्पायनल कॉर्डमध्ये नसा दबल्या जात आहेत, त्याच्याकडे सावकाश मान सरळ करायची. सावकाश सरळ करा. मान आता डाव्या खांद्यावर झुकवायचे. हळूहळू मान डाव्या खांद्यावर ढिली सोडायची. उजव्या बाजूला येणारे ताण जाणून घ्यायचे. सावकाश मान सरळ करायचे. सरळ करा. मान आता उजव्या खांद्यावर झुकवायचे. उजव्या खांद्यावर मान हळूहळू ढिली सोडा. डाव्या बाजूला येणारे ताण जाणून घ्या. सावकाश मान सरळ करायचे. सरळ करा. मान आता डावीकडून मागे वळवायची. डावीकडून जास्तीत जास्त मागे बघण्याचा प्रयत्न. मानेला जो पीळ बसत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ करायचे. सरळ करा. मान आता सावकाश उजवीकडे वळवायचे. उजवीकडून जास्तीत जास्त मागे बघण्याचा प्रयत्न. मानेला जो पीळ बसत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ करायचे. सावकाश सरळ करा. मान आता मानेचे चक्र करणार आहोत. तर सावकाश मान पुढे झुकवायचे. सावकाश डावीकडून मागे मागे झुकवा. सावकाश उजवीकडून पुढे पुढे झुकवा. विरुद्ध दिशेने सावकाश उजवीकडून मागे मागे झुकवा. सावकाश डावीकडून पुढे पुढे झुकवा. पुन्हा एकदा करणार आहोत. डावीकडून मागे मागे झुकवा. उजवीकडून पुढे पुढे झुकवा. विरुद्ध दिशेने उजवीकडून मागे मागे झुकवा. डावीकडून पुढे पुढे झुकवा. सावकाश मान समोरून सरळवर आणायचे. दोन्ही हात खाली. खांद्याच्या हालचाली करणार आहोत. दोन्ही हात समोर. हाताचे पंजे खांद्यावर. समोर कोपर जुळवून घ्यायचं आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घे, वरतून कोपर
मागे न्यायचे, मागे स्ट्रेच करायचे, मागून सावकाश खाली आणायचे, खालून सावकाश समोर आणायचे, समोर कोपर जोडून घ्यायचे. श्वास घेत वरतून मागे, श्वास सोडत खालून पुढे. रिपीटर मुवमेंट. श्वास घेत वरतून मागे, श्वास सोडत खालून पुढे. श्वास घेत वरतून मागे, श्वास सोडत खालून पुढे. श्वास घेत वरतून मागे, श्वास सोडत खालून पुढे. पुढे आल्यावर थांबायचं आहे. आता विरुद्ध दिशेने करणार आहोत. श्वास घेत खालून मागे, श्वास सोडत वरतून पुढे. 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 पुढे आल्यावर थांबायचंय. कोपर वेगळे करायचे. हात समोर, हात खाली, रिलॅक्स. छान. आता पाठीच्या कण्याला पीठ घेणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात बाजूने खांद्याच्या रेषेत. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत डावीकडे वळायचा आहे. डावा हात कमरेला लपेटून घ्यायचा. उजवा हात डाव्या खांद्यावर, डावीकडून मागे वळायचे. मान सुद्धा मागे वळवा. पाठीच्या कण्याला पीठ. श्वास घेत सरळ व्हायचंय. श्वास सोडत उजवीकडे वळायचं. पाठीच्या कण्याला पीठ, उजवीकडून. रिपीटर मुवमेंट. श्वास घेत सरळ, श्वास सोडत 3, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 4. श्वसनाचं बंधन पाळायचं आहे. श्वास घेत सरळ, श्वास सोडत 5, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 6, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 7, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 8, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 9, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 10, श्वास घेत सरळ, दोन्ही हात खाली, रिलॅक्स. छान. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला अर्धवट बसायचं आहे, खुर्चीत बसल्यासारखं. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत 1, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 2, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 3, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 4, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 5, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 6, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 7, श्वास घेत सरळ, श्वास 8, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 9, श्वास घेत सरळ, श्वास सोडत 10. 10ला थांबायचं आहे काही सेकंद. श्वास घेत वर यायचंय, श्वास सोडत हात खाली, रिलॅक्स, रिलॅक्स. आता दंड स्थितीतली आसनं करणार आहोत आपण. प्रथम ताडासन करायचं आहे. त्यासाठी दोन्ही पायामध्ये खांदे इतकं अंतर, दोन्ही हात समोर, बोट एकमेकांमध्ये गुंतवायचं आहे. हाताचे तळवे छताच्या दिशेला नेत, सर्व शरीर वरच्या दिशेला ताणायचं आहे. श्वास घेत टाचा वर उचलायचे आहेत. श्वास सोडत खाली, श्वास घेत 2, खाली 3, खाली 4, खाली 5, खाली 6, खाली 7, खाली 8, खाली 9, खाली 10ला वरच थांबायचे काही सेकंद. रिलॅक्स. सावकाश टाचा खाली, सावकाश दोन्ही हात बाजूने खाली, रिलॅक्स. एक लांब दीर्घ श्वास घ्या. लांब दीर्घ श्वास सोडत शरीरातला ताण थकवा घालून टाका.
संपूर्ण शरीर शिथिल करा, शिथिल करा. पुढचं आसन करणार आहोत वृक्षासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, दोन्ही हात कमरेच्या बाजूला. तोलात्मक आसन आहे. सुरुवातीपासूनच लक्ष समोर एका बिंदूवर केंद्रित ठेवा. मन आपल्या शरीरात केंद्रित ठेवायचे, मन एकाग्र करायचं आहे. आसनामध्ये सुरुवात करणार आहोत. डावा पाय गुडघ्यात फोल्ड करून तळवा उजव्या मांडीला लावायचा आहे. टाच जास्तीत जास्त वर शिवणीजवळ आणायची आहे. त्याच्यामध्ये दक्षता अशी आहे की पाय गुडघ्यावर ठेवायचं नाही, गुडघ्याला दुखापत होऊ शकते. त्यामुळे पायाचा चवडा जास्तीत जास्त वर आणा, टाच शिवणीजवळ. दोन्ही हात बाजूने डोक्याच्या वर न्यायचे. हाताचा नमस्कार, शरीर वरच्या दिशेला ताणलेलं ठेवायचं. स्थिती पूर्ण संथस्पर्शन. घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचे. काही सेकंद कालावधी टिकवणार आहोत. स्थितीमध्ये स्थिरता, सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करा. जिथे ताण वाटतोय तिथे मनाने जाऊन पोहोचा. मनाने तिथले ताण कमी करत स्थिरता, सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करा. स्थिर सुख आसनम या पतंजलीच्या व्याख्यानुसारच आपण आसनांचा अभ्यास करणार आहोत. सावधान, स्थिती सोडायची. सावकाश दोन्ही हात खाली, पाय खाली ठेवून द्यायचे. रिलॅक्स. सेम दुसऱ्या बाजूने करणार आहोत. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा, डाव्या मांडीला लावायचा. टाच जास्तीत जास्त वर आणायचे. दोन्ही हात बाजूनी डोक्याच्या वर. हाताचा नमस्कार करायचा. शरीर थोडं वरच्या दिशेला ताणलेलं ठेवायचं. लक्ष समोर एका बिंदूवर केंद्रित ठेवा, जेणेकरून तोल जाणार नाही. स्थिती पूर्ण संथस्पर्शन. श्वास संथ चालू ठेवायचा. आसनाचा परिणाम श्वासावर होऊन द्यायचा नाहीये. त्यासाठी स्थिती न बिघडवता स्थितीमध्ये स्थिरता, सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करा. स्थिर सुख आसन. श्वास संथ चालू. सावधान, सावकाश स्थिती सोडणार आहोत. दोन्ही हात बाजूने खाली, डावा पाय खाली, उजवा पाय खाली ठेवून द्यायचा. एक पुढचं आसन करणार आहोत त्रिकोण आसन. त्यासाठी दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचे आहे. दोन्ही हात बाजूने खांद्याच्या रेषेत. डाव्या पायाचा चवडा डावीकडे फिरवायचा आहे आणि सावकाश कमरेतून सरळ डावीकडे झुकायचं आहे. डावा हात डाव्या पायाच्या पुढे जमिनीवर ठेवून द्यायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवायचे आहेत. नजर समोर. स्थिती पूर्ण संथस्पर्शन. पाय गुडघ्यात वाकू नका. स्थितीमध्ये स्थिरता, सुखकारकता आणण्याचा प्रयत्न ठेवा. जिथे ताण वाटतोय तिथे मनाने जाऊन पोहोचा. मनाने तिथले ताण कमी करत स्थितीमध्ये स्थिरता, सुखकारकता आणण्याचा पूर्ण प्रयत्न. आसनाचा श्वासावर परिणाम होऊन द्यायचा नाही. आसनाचा श्वास संथ चालू ठेवायचा आहे. सावधान, सावकाश स्थिती सोडणार आहोत. सावकाश कमरेतून सरळ वर यायचं आहे. डाव्या पायाचा चवडा सरळ करायचा आहे. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. उजव्या पायाचा चवडा उजवीकडे फिरवायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश उजवीकडे झुकायचे. उजवा हात उजव्या पायाच्या पुढे जमिनीवर ठेवून द्यायचे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवायचे आहेत. समोर बघायचं आहे. श्वास संथ चालू ठेवायचा. ज्यांचा हात पोचत नाहीये खाली जमिनीवरती त्यांनी हात पायावर ठेवला तरी चालणार आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. वरचा हात पुढे यायचा प्रयत्न होतो तर तसं न होता दोन्ही हात खांद्याच्या रेषेतच ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. पाय गुडघ्यात सरळ. श्वास संथ चालू. स्थिती न बिघडवता स्थिरता, सुखकारकता आणण्याचा प्रयत्न ठेवा. जिथे ताण वाटतोय तिथे मनाने जाऊन पोहोचा. मनाने तिथले ताण कमी करत स्थितीमध्ये स्थिरता, सुखकारकता. सावधान, स्थिती सोडणार आहोत. सावकाश तोल सांभाळत सावकाश वर यायचंय.
उजव्या पायाचा चवडा सरळ करायचा आहे आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही पाय जवळ घ्यायचे, रिलॅक्स. पुन्हा एक लांब दीर्घ श्वास घ्या. एक लांब दीर्घ श्वास सोडत शरीरातला ताण थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर शिथिल करा, शिथिल करा, शिथिल. आता पुढचं आसन आहे पाद हस्तासन. तर हे स्पॉन्डिलिसिस ज्यांना आहे त्यांनी मात्र पूर्ण पाठीला बाक काढून झुकायचं नाही. पाठीला पोक ठेवून जेवढं झुकता येईल तेवढं झुकायचं. ठीक आहे. तर स्थिती दोन्ही पाय जुळून घ्यायचे. दोन्ही हात बाजूने डोक्याच्या वर न्यायचे. श्वास घेत आणि श्वास सोडत पहिल्यांदा पाठीला पोक काढा, सीट मागे घ्यायची, पाठ अगदी सरळ ठेवायची आहे आणि श्वास सोडत प्रयत्न ठेवायचा आहे. पहिल्यांदा पोट शक्य तितकं खाली न्यायचं आहे, मग छाती शक्य तितकी खाली न्यायचे आहे. आणि ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी कपाळ खाली न्यायचंच नाहीये. बाकीच्यांनी मात्र कपाळ गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. स्थिती पूर्ण सर्थ-श्वसन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचा. कपाळ गुडघ्याकडे, हात जमिनीकडे न्यायचा प्रयत्न, सर्थ-श्वसन चालू ठेवायचा. काही सेकंदाचा कालावधी टिकवणार आहोत. तोल सांभाळायचा आहे, डोळे उघडे ठेवायचे आहेत. स्थिती न बिघडवता स्थिरता, सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करा. कपाळ गुडघ्याकडे नेण्यासाठी अतिरिक्त ताण घेऊ नका. फक्त शरीर पुढे ढिलं सोडा. प्रत्येक श्वासाबरोबर आणखीन शरीर पुढे ढिलं सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. किंचित प्रयत्न होतो कपाळ खाली जाण्याचा. प्रत्येक श्वासाबरोबर त्याची जाणीव घ्या. नसेल होत जी काही स्थिती जमली त्याच्यामध्ये स्थिर राहा. कालावधी टिकवा. श्वास संथ चालू ठेवा. आसनाचा श्वासावर परिणाम होऊ द्यायचा नाहीये. संथ श्वसन, संथ श्वसन. सावधान. सावकाश स्थिती सोडणार आहोत. कमरेतून सरळ वर यायचा प्रयत्न ठेवायचा आहे. सावकाश श्वास घेत वर, श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली, रिलॅक्स. पुढचं आसन आहे अर्धचक्रासन. आता आपण फ्रंट बेंडिंग केलं, आता आपण बॅक बेंडिंग करणार आहोत. दंड स्थितीतलं अर्धचक्रासन. त्यासाठी दोन्ही पायामध्ये खांदे इतकं अंतर घ्या. दोन्ही हाताचे तळवे अशा पद्धतीने मागे कमरेवर ठेवून द्यायचे. इथे तोल सांभाळायचा आहे. हळूहळू कंबर पुढे न्यायची आहे आणि हळूहळू मान मागे ढिली सोडत सावकाश मागे झुकायचं आहे. श्वास संथ चालू ठेवायचे. स्थिती पूर्ण स्थितीमध्ये स्थिरता, सुखकारकता आणा. ज्यांना चक्कर वगैरे येत असेल तर त्यांनी सूचनांच्या आधी सोडलं तरी चालेल, पण कालावधी टिकवण्याचा प्रयत्न ठेवा. श्वास संथ चालू ठेवा. स्थितीमध्ये स्थिरता, सुखकारकता आणा. सावधान, सावकाश स्थिती सोडायची. सावकाश श्वास घेत वर यायचं. दोन्ही हात खाली, रिलॅक्स. अर्धचक्रासन. दोन्ही पाय जुळून घ्यायचे. दोन्ही हात बाजूने डोक्याच्या वर न्यायचे. हाताचा नमस्कार करायचा. श्वास घ्यायचा. श्वास सोडत सावकाश डावीकडे झुकायचंय. दंड कानाला चिटकलेले ठेवायचे. वरती छताकडे बघायचंय. पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीये. शरीराच्या उजव्या बाजूला येणारे ताण जाणून घ्यायचे. श्वास संथ चालू ठेवायचा. आसनाचा परिणाम श्वासावर होऊन द्यायचा नाहीये. संथ श्वसन. सावधान स्थिती सोडायची. सावकाश श्वास घेत वर यायचा. आता दुसऱ्या बाजूनी करणार आहोत. श्वास सोडत सावकाश उजवीकडे झुकायचं. वरती छताकडे बघायचं. दंड कानाला चिटकलेले ठेवायचे. पाय गुडघ्यात वाकवायचे नाही. श्वास संथ चालू. तोलात्मक आसन आहे. डोळे उघडे ठेवायचे. तोल सांभाळायचे. श्वास संथ चालू. आसनाचा परिणाम श्वासावर होऊन द्यायचा नाही. शरीराच्या डाव्या बाजूला येणारे ताण जाणून घ्यायचे.
सावधान स्थिती सोडायची. सावकाश श्वास घेत वर यायचंय. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने. बैठक स्थितीतलं आसन करणार आहोत. त्यासाठी बसून घ्यायचं आहे. पाय सरळ समोर, दोन्ही हात कमरेच्या बाजूला आणि पाठीत सरळ राहायचं आहे. ही आहे बैठक स्थितीतली दंडासन. सगळे जी आसनं आहेत बैठक स्थितीतली या दंडासनातून पुढे केली जातात. त्यामुळे प्रथम दंडासन. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, पाय सरळ समोर, पायाचे चवडे उभे ठेवायचे, पाय झुकलेले, श्वास संथ चालू. आपण करणार आहोत भद्रासन. तर त्यासाठी डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे, मध्ये आणायचा आहे. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही पायाचे तळवे जोडून घ्यायचे. टाचा जास्तीत जास्त आत आणण्याचा प्रयत्न ठेवायचा. अतिरिक्त ताण घेऊ नका. आपल्या क्षमतेने करा. हळूहळू रोजच्या सरावाने तुम्ही याच्यामध्ये चांगल्या स्थितीमध्ये आणखी जाऊ शकता. तर पहिल्यांदा दोन्ही हात मागे ठेवून पाठ पहिल्यांदा सरळ करून घ्या आणि मग पाठीचं पोश्चर न बिघडवता दोन्ही हात पुढे आणायचे, पायाचे बोट पकडायचे, पाय ढिले सोडायचे, किंचित वर उचलायचे, मुवमेंट चालू ठेवायचे. दोन्ही हाताने हलका ताण गुडघ्यांवर द्यायचा आहे, पण पाय मात्र ढिले सोडायचे. पायाची बोट, चवडे, टाचा, पोटरी, गुडघा, मांडी पूर्ण पाय ढिले सोडायचे. रिलॅक्स. छान. आता भद्रासन सोडणार आहोत. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, एक एक पाय सरळ करायचे आणि पुन्हा आपण दंडासनामध्ये आलेलो आहोत. तर पुढचं जे आसन आहे ते आहे वज्रासन. पूर्वस्थिती वज्रासन असणार आहे आणि वज्रासनामधून आपण आसनं करणार आहोत. तर त्यासाठी वज्रासनामध्ये येण्यासाठी सुद्धा आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. दोन्ही पाय सरळ समोर, दोन्ही हात कमरेच्या बाजूला, डावा पाय फोल्ड करायचा, उजवा पाय फोल्ड करायचा, गुडघ्यांवर यायचे, गुडघ्यांवर उभं राहायचंय, पायाची नख जमिनीवर ठेवायचे, अंगठे जुळले जातात. टाचांमध्ये जे अंतर आहे त्याच्यामध्ये आपली सीट ठेवून द्यायची. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. द्रोण मुद्रेमध्ये वज्रासन स्थिती पूर्ण झालेली आहे. श्वास संथ चालू ठेवायचे. स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे. ज्यांना गुडघ्याचा खूप जास्त त्रास आहे तर ते वज्रासन करू शकत नाही. बाकीचे सगळेजण आपण वज्रासन करू शकतो. वज्रासनाचे खूप फायदे मी तुम्हाला प्रोटोकॉल यासोबत देणारच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे फायदे, दक्षता वाचू शकता. श्वास संथ चालू ठेवायचा. या स्थितीमध्ये वज्रासनामध्ये स्थिर राहायचं आहे काही सेकंद. वज्रासन ध्यानात्मक आसन सुद्धा म्हटलं जातं वज्रासनाला. त्याच्यामध्ये ध्यान सुद्धा तुम्ही करू शकता. पुढे वज्रासनामधूनच आपण अर्ध उष्ट्रासन आणि पूर्ण उष्ट्रासन करणार आहोत. तर उष्ट्रासनासाठी तयार राहायचंय. वज्रासनामधून आपण दोन्ही हात कमरेच्या बाजूला, गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही बिगनर्स जे आहेत, नवीन करतात, त्यांनी थोडंसं अंतर ठेवलं तरी चालणार आहे. गुडघ्यामध्ये, दोन्ही पायामध्ये सुद्धा थोडं अंतर ठेवायचंय. 1 फुटाचं अंतर. आणि पायाचे चवडे बिगनर्स उभे ठेवणार आहेत आणि ॲडव्हान्समध्ये पायाचे चवडे व नख जी आहेत ती जमिनीवर राहणार आहेत आणि बिगनर्स पायाची चवडे उभे ठेवायचे आहे. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. अर्ध उष्ट्रासन करणार आहोत. पहिल्यांदा आपण दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. हळूहळू कंबर पुढे ढकलत हळूहळू मान मागे दिली सोडायची आणि स्थिती घ्यायची. स्थिती पूर्ण अर्ध उष्ट्रासन पूर्ण. श्वास संथ चालू ठेवायचे. काही सेकंद या स्थितीमध्ये कालावधी टिकवायचा. श्वास संथ चालू ठेवायचा. आसनाचा परिणाम श्वासावर होऊन द्यायचा नाहीये. स्थितीमध्ये स्थिरता, सुखकारकता आणण्याचा प्रयत्न ठेवा. जिथे ताण वाटतोय मनाने जाऊन पोचा. मनाने तिथे ताण कमी करा. सावधान स्थिती सोडणार आहोत. सावकाश कमरेतून सरळ होत
मान सरळ करायची आहे, दोन्ही हात खाली घ्यायचे आहे. छान. आता उष्ट्रासन, पूर्ण उष्ट्रासन करणार आहोत. डावा हात समोरून वर नेऊन डाव्या टाचेवर ठेवायचा आहे. उजवा हात समोरून वरतून घेऊन उजव्या टाचेवर ठेवून द्यायचा आहे आणि हळूहळू मान मागे ढिली सोडायची, कंबर पुढे ढकलायची. स्थिती पूर्ण संथस्पर्शन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे, कालावधी टिकवायचा आहे. ज्यांना पूर्ण उष्ट्रासन छान जमलेलं आहे त्यांनी कालावधी टिकवायचा आहे आणि ज्यांना जमत नाहीये त्यांच्यासाठी पुढे सूचना आहेत. ज्यांचा एकच हात टेकतोय त्यांनी एकच हात टेकवायचा आहे, डावा हात टेकवायचा आहे टाचेवरती आणि उजवा हात कमरेवर ठेवायचा आहे. मान मागे ढिली सोडायची, कंबर हळूहळू पुढे ढकलत स्थितीमध्ये स्थिर राहायचा. आता सावकाश जो टाचेवर आहे हात तो कमरेवर घ्यायचा आहे डावा आणि उजवा हात टाचेवर ठेवायचा आणि पुन्हा कंबर पुढे ढकलायची, मान मागे ढिली सोडायची, स्थितीमध्ये स्थिर राहायचा. सावकाश सगळ्यांनी स्थिती सोडायची आहे. सावकाश एक एक हात पुढे आणायचा आहे आणि गुडघ्यांवर उभं राहायचं आहे आणि पुन्हा वज्रासनामध्ये जाणार आहोत. पायाची नखं जमिनीवरती, अंगठे जुळलेले टाचांमध्ये जे अंतर आहे त्याच्यामध्ये आपली सीट ठेवून द्यायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती वज्रासनामध्ये आलेलो आहोत आपण. पुढे वज्रासनातूनच शशांक आसन घेणार आहोत, आपण करणार आहोत शशांक आसन. तर याच्यामध्ये दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आहे. डावा गुडघा डावीकडे, उजवा गुडघा उजवीकडे, दोन्ही गुडघे एकमेकांपासून आपल्याला जेवढं शक्य आहे तितकं दूर राहायचा प्रयत्न करायचा आहे. तर शशांक आसनाचे 2 स्थिती आहेत. तर एकामध्ये आपण पूर्ण सरळ पुढे खाली जायचं, दुसऱ्यामध्ये हनवटी आपल्या तळ हातांमध्ये ठेवायची आहे. हे कुणी करायचं आहे, हनवटी तळ हातात ठेवणं ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी पूर्ण कपाळ खाली न्यायचं नाही. ठीक आहे, तर सुरुवात करणार आहोत. उष्ट्रासन, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घेतलंय, दोन्ही हात पुढे ठेवून द्यायचे आणि हात पुढे चालत नेत सावकाश हात पुढे चालत न्यायचे आणि शक्य तितकं खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपाळ जमिनीकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. हाताची बोटं पुढे सरकवत आणखीन खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांचं कपाळ टेकले त्यांनी हनवटी आणि छाती जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शरीर पूर्ण ढिलं सोडायचं. याच्यामध्ये स्थिर राहायचं आहे. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांना मात्र दुसरी स्थिती सांगणार आहे मी. त्यांनी काय करायचं आहे, दोन्ही तळ कोपरे फोल्ड करायचे आहेत हाताचे आणि तळ हात जुळून घेऊन त्याच्यामध्ये आपली हनवटी ठेवून द्यायची आणि शरीर हळूहळू ढिलं सोडायचं. स्थिती पूर्ण संथस्पर्शन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे. श्वास येतोय जातोय याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि प्रत्येक श्वासाबरोबर शरीर आणखी ढिलं सोडायचं आहे. पाय ढिले सोडा, कंबर ढिली सोडा, पाठ, खांदे, हात, डोकं, संपूर्ण शरीर ढिलं सोडायचं. येणारे ताण किती सुखकारक वाटताय, कुठले सांधे मोकळे होत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. सावधान सावकाश स्थिती सोडणार आहोत. सावकाश हात चालत जवळ आणायचे आहेत, हात चालत शरीराजवळ आणायचे आहे आणि दोन्ही हात कमरेच्या बाजूला, पाय जुळून गुडघे जुळून घ्यायचे आहेत, दोन्ही हात गुडघ्यांवर. पुन्हा आपण आलो वज्रासनामध्ये. तर ज्यांना पाय अवघडले असतील तर थोडंसं रिलॅक्स, पाय सोडून रिलॅक्स करून मग पुढची स्थिती घेतली तरी चालणार आहे. तर पुढचं जे आसन आहे ते आहे उत्तान मंडूकासन. तर उत्तान मंडूकासन मध्ये सेम गुडघ्यांमध्ये भरपूर अंतर घ्यायचंय आणि हाताची एक विशिष्ट पोज आहे ती सांगणार आहे मी तुम्हाला. तर उत्तान मंडूकासन या आसनासाठी तयार राहायचंय. वज्रासनामध्ये यायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये पुन्हा अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला ठेवायचे. डावा गुडघा डावीकडे न्यायचा, उजवा गुडघा उजवीकडे न्यायचा. भरपूर अंतर घ्यायचंय दोन्ही गुडघ्यांवर. येस. आता डावा हात डोक्याच्या वरती नेऊन कोपऱ्यात फोल्ड करून
उजव्या खांद्यावर पाठीवर ठेवून द्यायचं, उजव्या खांद्याच्या मागे पाठीवर ठेवून द्यायचं. आणि आता उजवा हात डोक्याच्या वरतून पाठीवर नेऊन खांद्याच्या मागे पाठीवर ठेवून द्यायचे आणि छाती पुढे घ्यायचे, मान मागे न्यायचे. स्थिती पूर्ण संथस्वर्शन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचे. उत्तान मंडूकासन. पूर्ण संथस्वर्शन चालू ठेवा. श्वास येतोय जातोय याच्याकडे लक्ष द्या. प्रत्येक सुटणाऱ्या श्वासाबरोबर स्थितीमध्ये स्थिरता सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करा. जिथे ताण वाटतोय तिथे मनाने जाऊन पोचा. मनाने तिथले ताण कमी करत स्थितीमध्ये स्थिरता सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करा. स्थिर सुख आसनम या पतंजलीच्या व्याख्येनुसारच आपण आसनांचा अभ्यास करणार आहोत. जे स्थिर आहे, जे सुखकारक आहे तेच आसन आहे. सावधान स्थिती सोडणार आहोत. सावकाश उजवा हात कमरेच्या बाजूला आणून ठेवायचा आहे. मग डावा हात सरळ करून कमरेच्या बाजूला आणायचा आहे. डावा गुडघा समोर आणायचा आहे, उजवा गुडघा समोर आणायचा आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून पुन्हा आपण आलो वज्रासनामध्ये. आता वज्रासन सोडायचंय आपल्याला. त्यात स्टेप बाय स्टेप सोडायचं आहे. गुडघ्यांवर यायचंय, गुडघ्यांवर उभं राहायचंय. पायाचे चवडे उभे करायचे आहेत. टाचांवर बसून घ्यायचं आहे. पुन्हा दोन्ही हात मागे नेऊन आणखी मागे बसून घ्यायचं आहे. एक एक पाय सरळ करायचा आहे आणि पुन्हा आपण आलो दंडासनामध्ये. तर दंडासनातून पुढं पुढचं जे आसन आहे ते आहे वक्रासन. पाठीला पीळ घेण्याचं आसन आहे, ते करणार आहोत आपण. त्यासाठी दोन्ही पाय सरळ समोर दंडासनामध्ये बसलेलो आहोत. दोन्ही हात कमरेच्या बाजूला. डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे, उभा ठेवायचा आहे जागेवरच. आता इथे थोडी कंबर वर उचलून दोन्ही हात मागे ठेवायचे. कंबर थोडी वर उचलून आपलं पोट, छाती डाव्या बाजूला काढून घ्यायचा प्रयत्न करायचा. आणि मग उजव्या हाताने तुम्ही जे बिगनर्स आहेत ते हाताने लॉक करतील. गुडघा डावा गुडघा उजव्या हाताने, डावा गुडघा हाताने लॉक करायचा आहे. किंवा त्याहून पुढची स्थिती तुम्ही कोपऱ्यात हाताच्या कोपऱ्याने लॉक करू शकता. आणि ॲडव्हान्समध्ये तुम्ही काखेमध्ये हात तुमचा लॉक करू शकता. पण आपल्या क्षमतेनुसार स्थिती घ्यायची आहे, त्यामुळे मी तुम्हाला तिन्ही स्टेप्स सांगितलेल्या आहेत. पहिल्यांदा बिगनर्स हाताने लॉक करतील, त्याच्यानंतर आणखीन छान जमू लागले की कोपऱ्यात, आणि त्याच्याहून पुढचा प्रयत्न असणार आहे काखेत. पण याच्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करायचा नाही, आपल्या क्षमतेने करायचा आहे. सावकाश उजवा हात डाव्या गुडघ्याच्या पलीकडे लॉक केलेला आहे. आता मागचा डावा हात आणखीन मागे न्यायचा आहे. त्याची बोट मागच्या दिशेला, डावा खांदा खेचून मागे ओढून घ्यायचा आहे. डावीकडून मागे मान वळवायची. स्थिती पूर्ण संथस्वर्शन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे. डोळे बंद करून आपल्या स्थितीशी एकरूप व्हायचं. श्वास येतोय जातो याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक सुटणाऱ्या श्वासाबरोबर पाठीच्या कण्याचा किंचितचा पीळ वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नसेल होत जी काही स्थिती घेतली त्याच्यामध्ये स्थिरता कालावधी. स्थिती न बिघडवता स्थिरता सुखकारकता आणण्यासाठी अनावश्यक ताण काढा. पायातला ताण काढा, चेहऱ्यावरचा ताण काढा. मानेच्या पहिल्या मणक्यापासून कमरेच्या शेवटच्या मणक्यापर्यंत जो पाठीच्या कण्याला पीळ बसलेला आहे त्याच्याकडे लक्ष. सावधान सावकाश स्थिती सोडणार आहोत. सावकाश मान सरळ करायची आहे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, पाय सरळ करून खाली ठेवून द्यायचा आहे. पुन्हा आपण आलोय दंडासनामध्ये. दुसऱ्या बाजूने करणार आहोत वक्रासन. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे, जागेवर उभा करायचा आहे. आपल्या कमरेला उजवीकडे वळवायचं आहे. त्यासाठी दोन्ही हात मागे ठेवून उजवीकडे आपले पोट, छाती काढून घ्यायचे आहे. म्हणजे तुमचा डावा हात उजव्या पायाच्या पलीकडे जास्तीत जास्त छान पद्धतीने येण्याचा प्रयत्न होईल. मग डाव्या हाताने उजव्या पायाला बिगनर्स हाताने लॉक करतील.
तिथून पुढे कोपऱ्याने लॉक करू शकता आणि ॲडव्हान्समध्ये पुढे आणखी आसनामध्ये प्रगती करून तुम्ही काखेत लॉक करू शकता. ह्या तिन्ही स्टेप्समध्ये तुमच्या क्षमतेनुसार जे करता येईल, आपल्या क्षमतेनुसार स्थिती घ्यायची आहे आणि हात लॉक करायचा आहे. मागे उजवा हात आणखी मागे न्यायचा आहे, त्याची बोटं मागच्या दिशेला, उजवा खांदा खेचून मागे ओढून घ्यायचा आहे, उजवीकडून मागे मान वळवायची. स्थिती पूर्ण संतस्पर्शन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे. डोळे बंद करून आपल्या स्थितीशी एकरूप व्हायचं आहे. श्वास येतोय जातो याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक सुटणाऱ्या श्वासाबरोबर पाठीच्या कण्याचा किंचितचा वेळ वाढवण्याचा प्रयत्न करायचा. नसेल होत जी काय स्थिती घेतली त्याच्यामध्ये स्थिर हा कालावधी. स्थिती न बिघडवता स्थिरता सुखकारकता आणण्यासाठी अनावश्यक ताण, पायातला ताण काढा, चेहऱ्यावरचा ताण काढा. मानेच्या पहिल्या मणक्यापासून कमरेच्या शेवटच्या मणक्यापर्यंत जो पाठीच्या कण्याला पीळ बसलाय त्याच्याकडे लक्ष द्या. सावकाश स्थिती सोडणार आहोत. सावकाश मान सरळ करायची. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, पाय सरळ करून खाली ठेवून द्यायचे. रिलॅक्स. छान. दोन्ही हात कमरेच्या बाजूला. पुन्हा आपण आलेलो आहोत दंडासनामध्ये. स्थिती म्हणजे पोटावर झोपणार आहोत. पोटावर झोपून जी काही आसनं आहेत ती करणार आहोत. तर त्यासाठी स्टेप बाय स्टेप जायचं आहे आपल्याला. मॅटवर यायचं आहे. डावा पाय फोल्ड, उजवा पाय फोल्ड, हात पुढे ठेवून द्यायचे. डावा पाय मागे सरळ, उजवा पाय मागे सरळ, गुडघे जमिनीवर ठेवायचे आणि सावकाश शरीर खाली ठेवून द्यायचं. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, हनवटी जमिनीवर ठेवायचे. दोन्ही पाय झुललेले ठेवायचे. पायाची नख जमिनीवरती, हनवटी जमिनीवर. विपरीत शयन स्थिती, पोटावर झोपलेली स्थिती. तर यातून पहिलं जे आसन आहे ते विश्रांतीचं आहे, मकरासन. त्यासाठी दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर घ्यायचं आहे. पायाचे टाचा आतल्या दिशेने, बोटं बाहेरच्या दिशेने ढिली सोडायचं. दोन्ही हात बाजूने डोक्याच्या वरती न्यायचे. हाताची घडी घालायची आहे. त्यावर आपली मान डावी किंवा उजवीकडे सोयीस्कररित्या वळवून ठेवायची. डोळे अलगद मिटून घ्यायचे. शयन स्थितीतील, विपरीत शयन स्थितीतील विश्रांतीचे आसन मकरासन. मगर जशी पाण्याच्या बाहेर येऊन निश्चिंत पडलेली असते तशी अवस्था मकरासनात. एक लांब दीर्घ श्वास घ्या. एक लांब दीर्घ श्वास सोडत त्या श्वासावाटे शरीरातला ताण थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर शिथिल करा, शिथिल करा, शिथिल करा. मनात कोणताही विचार नाही, कोणताही ताण नाही. संथ श्वसन, संथ श्वसन, संथ श्वसन. आपल्या पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेले आहे, शिथिल झालेले आहे, शिथिल झालेले आहे. सावधान आपण मकरासन सोडणार आहोत आणि पुढचं जे आसन आहे ते भुजंगासन करणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा मकरासन सोडायचंय. मान सरळ करायचे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, हनवटी जमिनीवर ठेवायचे. दोन्ही पाय झुकून घ्यायचे. पायाची अंगठे, टाचा, गुडघे जुळवून घ्यायचे आहेत. ही आहे विपरीत शयन स्थिती. यातून आपण भुजंगासन करणार आहोत. भुजंगासनाच्या वेगवेगळ्या स्थित्या आहेत. आपल्याला जशी जमणार आहे आपल्या क्षमतेनुसार ती स्थिती तुम्ही घेत आसनामध्ये छान प्रगती करू शकता. तर दोन्ही भुजंगासन करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात छातीच्या बाजूला घ्यायचे. ज्यांना छातीच्या बाजूला ठेवून जास्त ताण येत असतील तर त्यांनी बघायचंय आणि जास्त ताण येत असतील तर हात थोडे पुढे डोक्याच्या बाजूला ठेवले तरी चालतील किंवा त्याहून पुढे ठेवले तरी चालतील. पण सरावाने हळूहळू आपल्याला हात आणखी जवळ आणत याचा प्रगती करत राहायचा आहे. आसनामध्ये आदर्श स्थितीकडे जायचे प्रयत्न चालू ठेवायचा आहे. ठीक आहे. तर दोन्ही हात आता छातीच्या बाजूला आहेत. कपाळ जमिनीवर ठेवायचे.
श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत सावकाश कपाळ, छाती, पोट वर उचलायचंय. हात कोपऱ्यात सरळ होईपर्यंत वर या. खांदे मागे ओढून घ्यायचे, मान मागे ढिली सोडायची आहे, पाय मागे जुळलेले ठेवायचे. हळूहळू कंबर शिथिल करायची आहे. श्वास संथ चालू ठेवायचा आहे. हातावर आलेला ताण हळूहळू कमरेवर घ्यायचा आणि कमरेवरचाही ताण मनाने हळूहळू कमी करत स्थितीमध्ये स्थिरता सुखकारक ताणण्याचा प्रयत्न करा. श्वास संथ चालू ठेवा. आसनाचा परिणाम श्वासावर होऊ द्यायचा नाहीये. श्वास संथ चालू. ज्यांना अगदी ताण झेपत नाहीये त्यांनी हात थोडे पुढे सरकून कालावधी टिकवून ठेवायचा आहे. सावधान सावकाश स्थिती सोडणार आहोत. सावकाश कपाळ जमिनीवर ठेवायचे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, खानवटी जमिनीवर ठेवायचे. दोन्ही पाय झुललेले आहेत. पुन्हा आपण आलो विपरीत शयन स्थिती, पोटावर झोपलेली. तर यातून पुन्हा पुढचं आसन करणार आहोत, शलभासन. त्याआधी एक लांब दीर्घ श्वास घ्या. एक लांब दीर्घ श्वास सोडत शरीरातला ताण थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर शिथिल करा. छान. आता दोन्ही हाताचे तळवे छताच्या दिशेने घ्यायचे आणि हे हात आपल्या मांडीखाली घ्यायचे आहेत. मांडीखाली घ्यायचे. इथे आपल्याला शलभासन मध्ये कमरेतून पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचे आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता कमरेतून वर उचलायचे. स्थिती पूर्ण संथ श्वसन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे. सुरुवातीला दोन्ही पायामध्ये अंतर राहिलं तरी चालणार आहे, पण रोजच्या सरावाने हळूहळू आपण पायातनं हे अंतर कमी करायचं आहे. श्वास संथ चालू ठेवायचा आहे. स्थितीमध्ये स्थिरता सुखकारक आणण्याचा प्रयत्न करा. हातांच्या बोटांचा आधार घेऊन सुद्धा तुम्ही या आसनामध्ये प्रयत्न चालू ठेवू शकता. श्वास संथ चालू. शलभासन. स्थितीने न बिघडवता स्थिरता सुखकारक आणण्याचा प्रयत्न. जिथे ताण वाटतोय मनाने जाऊन पुढचा, मनाने तिथे ताण कमी करा. सावधान सावकाश स्थिती सोडणार आहोत. सावकाश दोन्ही पाय खाली घेऊन घ्यायचे आणि सावकाश हात काढून घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीवरती, हनवटी जमिनीवरच आहे. शलभासनामध्ये हनवटी अजिबात वर उचलायची नाही. हनवटी जमिनीवरच राहणार आहे. फक्त पाय उचलायचे, कपड्यातून वर उचलायचे. छान. शयन स्थितीमध्ये जाणार आहोत. स्टेप बाय स्थिती, शयन स्थिती. यातून आज आपण पहिल्यांदा सेतुबंधासन करणार आहोत. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून मांडीजवळ घ्यायचं. दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अँकल पकडायचं. 4 बोटं एका बाजूला, अंगठा एका बाजूला अशी पकड घट्ट करायची आहे. ज्यांना नाही अँकल पकडता येत आहे त्यांनी दोन्ही हाता ओढणी घेऊन सुद्धा तुम्ही इथे हात लॉक करू शकता. ओढणीमध्ये अडकतो. ठीक आहे. आता अँकल पकडायचा, श्वास सोडायचा आहे आणि खांद्यावरती शरीराचा भार घेत कंबर जास्तीत जास्त वर उचलायची. त्याच्यासाठी खांदे आत ओढून घ्या. छाती वर घ्यायची आहे. श्वास सोडायचा आहे आणि श्वास घेत सावकाश कंबर जास्तीत जास्त वर उचलायची. खांद्यावरती शरीराचा भार घेत आणखीन कंबर वर उचलण्याचा प्रयत्न करा. स्थिती पूर्ण संत श्वसन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायची आहे. श्वास येतोय जातोय याच्याकडे लक्ष द्या.
प्रत्येक सुटणाऱ्या श्वासाबरोबर स्थितीमध्ये स्थिरता सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करा, स्थिती न बिघडवता. श्वास संथ चालू ठेवायचा. आसनाचा परिणाम श्वासावर होऊ द्यायचा नाहीये. खांद्यावरती शरीराचा भार घेत आपण कंबर वर उचललेली आहे. सावधान सावकाश स्थिती सोडायची. सावकाश कंबर खाली ठेवायची आहे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, एक एक पाय सरळ करायचा आहे आणि शयन स्थितीमध्ये विश्रांती घ्यायची आहे. ते उत्तान पादासन. तर याच्यामध्ये कोर्स मसल्स आपले एंगेज करायचे आणि दोन्ही पाय 45 डिग्री वर उचलायचे आहे आणि काही सेकंद कालावधी टिकवायचे. दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर ठेवा. कोर्स मसल्स एंगेज करा, पोटाचे स्नायू एंगेज करायचे आणि दोन्ही पाय 45 डिग्री वर उचलून काही सेकंद कालावधी टिकवायचे. आसन स्थिती पूर्ण संत श्वसन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे. काही सेकंदाचा कालावधी टिकवायचा आहे. स्थितीमध्ये स्थिरता सुखकारकता आणण्याचा प्रयत्न करा. जिथे ताण वाटत आहे तिथे मनाने जाऊन पुढचा, मनाने तिथले ताण कमी करत स्थितीमध्ये स्थिरता सुखकारकता आणायची. श्वास संथ चालू ठेवायचा. अगदीच ज्यांना ताण झेपत नाही त्यांनी हाताचा आधार घेतला तरी चालेल, पण प्रयत्न ठेवायचा आहे मधल्यामध्येच करण्याचा. स्थिर सुखासन. सावधान सावकाश स्थिती सोडायची. पाय गुडघ्यात न वाकवता सावकाश खाली आणून ठेवायचं. याच्यामध्ये दक्षता सांगायची राहिली म्हणजे ज्यांना कमरेचा खूप त्रास आहे, मणक्यात गॅप वगैरे आहे, त्यांनी उत्तान पादासना करायचं नाहीये. ठीक आहे. आता पुन्हा एक लांब दीर्घ श्वास घ्या. लांब दीर्घ श्वास सोडत शरीरातला ताण थकवा घालून टाका. पुढचं आसन आहे अर्ध हलासन. अर्ध हलासन करणार आहोत. तर दोन्ही पाय, ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी सरळ पाय कधीच वर न्यायचे नाहीत, त्यांनी फोल्ड करून मग सरळ करायचं. बाकीच्यांनी मात्र अगदी पाय गुडघ्यात सरळ ठेवून सरळ वर न्यायचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपल्या कोर्स मसलवर त्याचं आणखी छान काम होऊ शकतं. तर सुरुवात करणार आहोत. दोन्ही हात कमरेच्या बाजूला आहेत. दोन्ही पाय जोडलेले आहेत. गुडघ्यात न वाकवता श्वास सोडायचा आहे. श्वास घेत दोन्ही पाय सावकाश सरळ वर 90 डिग्री आणायचे. अर्ध हलासना स्थिती पूर्ण संथ श्वसन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे. काही सेकंदाचा कालावधी टिकवायचा. अगदीच ज्यांना ताण झेपत नाहीये त्यांनी मांडी पकडली तरी चालणार आहे, पण प्रयत्न ठेवायचा आहे जास्तीत जास्त मध्यामध्ये करण्याचा, आधार न घेता करण्याचा. त्याच्यामध्ये तुम्ही थोडे मुवमेंट सुद्धा करू शकता. दोन्ही पायाचे जे चवडे आहेत, बोट जे आहेत, ती वरच्या दिशेला ताणायचे. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. पायाच्या ज्या पुढच्या शिरा ताणल्या जात आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. आता पायाची बोट आपल्या चेहऱ्याकडे ताणायची. पायाचे चवडे जे आहेत ते चेहऱ्याकडे ताणायचे, म्हणजे पायाच्या मागच्या पोटरीकडच्या ज्या शिरा ताणल्या जात आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. श्वास संथ चालू ठेवायचा. स्थितीमध्ये स्थिरता सुखकारकता आणण्याचा प्रयत्न केला. पायाचे जवळे नॉर्मल सरळ ठेवायचे. दोन्ही पाय स्थिती सावकाश सोडणार आहोत. दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता सावकाश सरळ खाली आणण्याचा प्रयत्न करायचा. सावकाश जमिनीवर श्वास सोडत खाली ठेवून द्यायचं. रिलॅक्स रिलॅक्स. एक लांब दीर्घ श्वास घ्या. एक लांब दीर्घ श्वास सोडत शरीरातला ताण थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर. पुढचं जे आसन आहे ते आहे पवन मुक्तासन. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता सावकाश सरळ वर 90 डिग्री न्यायचे. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी घासून पाय जवळ आणायचे आणि पाय फोल्ड करून मांडी पोटावर घ्यायचे. ज्यांना कमरेचा त्रास नाही ते सरळ वर नेऊ शकतात आणि मग पाय गुडघ्यात फोल्ड करायचे.
मांडी पोटावर चांगली दाबून घ्यायची आहे. गुडघे छातीजवळ आले पाहिजे, त्याच्यासाठी छान मिठी मारायची आहे. मी इथे तुम्हाला चांगली स्थिती सांगते, तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार स्थिती घ्यायची आहे. अतिरिक्त ताण घेऊ नका. आता मिठी छान मारण्यासाठी डावा हात उजव्या कोपऱ्याकडे, उजवा हात डाव्या कोपऱ्याकडे नेऊन चांगली घट्ट मिठी मारण्याचा प्रयत्न करा. स्थिती पूर्ण. आता श्वास सोडत कपाळ गुडघ्याकडे न्यायचं आहे. त्याचं कपाळ गुडघ्याकडे नेण्यासाठी आपल्याला गुदद्वाराचं आकुंचन म्हणजे मूलबंध घ्यावं लागतं. ते मूलबंध घ्यायचं आहे. जसं तुम्ही मूलबंध घ्याल, गुदद्वाराचं स्नायूंचं आकुंचन कराल, तसं किंचितचं शरीर वर उचललं जातं आणि कपाळ गुडघ्याकडे येण्याचा प्रयत्न होतो. श्वास चालू ठेवायचा आहे. स्थिती पूर्ण झालेली आहे. आकुंचन टिकून ठेवायचं आहे, पण त्याचा परिणाम श्वासावर होऊन द्यायचा नाही. श्वास संथ चालू ठेवायचा आहे. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी मान उचलायची नाहीये, त्यांनी मान खालीच ठेवायची आहे आणि मूलबंध घ्यायचा आहे. श्वास संथ चालू ठेवा. मूलबंधाचा परिणाम श्वासावर होऊन द्यायचा नाहीये. श्वास संथ चालू ठेवायचा आहे. जसं तुम्ही मूलबंध घ्याल तसं किंचितचं शरीर वर उचललं जातं. आपलं शरीर आपल्याला वेटवळ्यासारखं फील होतं. सावकाश स्थिती सोडणार आहोत, तर सावकाश शरीर खाली ठेवायचं. पाठीला मसाज करू शकतो आपण. इथे डावीकडे उजवीकडे झुकवायचं. दोन्ही गुडघे पाठीला मसाज. रिलॅक्स. सावकाश. दोन्ही हात कमरेच्या बाजूला आणायचे. पाय सरळ वर 90 डिग्री न्यायचे. गुडघ्यात वाकवता सावकाश सरळ खाली आणून ठेवायचं. रिलॅक्स. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे त्यांनी मात्र गुडघ्यात फोल्ड करून घासून सरळ करायचे. पाय सरळे आहेत. याच्यानंतर आपण शवासन करणार आहोत. शवासनाच्या सूचना व्यवस्थित ऐकायच्या. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.25 फुटाचं अंतर घ्यायचं आहे. टाचा आतल्या दिशेने, बोटं बाहेरच्या दिशेने ढिली सोडा. आपले हात शरीरापासून 1 ते 2 इंच दूर ठेवा. हाताचे तळवे छताच्या दिशेने, बोटं अर्धवट मिटलेली ढिली सोडा. मान डावी किंवा उजवीकडे सोयीस्कररित्या वळवून ठेवा. डोळे अलगद मिटून द्या. शयन स्थितीतील विश्रांतीचे आसन शवासन. शवासनाच्या आदर्श स्थितीमध्ये दोन्ही पायाची करंगळी, दोन्ही हाताची करंगळी, एका कानाची पाकळी जमिनीला टेकलेली असते. आत्ताच आपण काही आसन केले, ते करताना शरीरात जिथे जिथे ताण निर्माण झाला आहे तिथे तिथे मनाने जाऊन पोचायचं आहे. मनाने तिथले ताण कमी करत संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. एक लांब दीर्घ श्वास घ्यायचा आहे. एक लांब दीर्घ श्वास सोडत त्या श्वासावाटे शरीरातला ताण थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर शिथिल करा, शिथिल करा, शिथिल करा. मनात कोणताही विचार नाही, कोणताही ताण नाही. संथ श्वसन, संथ श्वसन, संथ श्वसन. सर्व लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. श्वास येतोय, श्वास जातोय याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. श्वास घेताना थंड हवा नाकपुड्यातून आत जात आहे व श्वास सोडताना उष्ण हवा नाकपुड्यातून बाहेर पडत आहे. श्वास घेताना या विश्वातील चैतन्य, पॉझिटिव्हिटी, आनंद शरीरात प्रवेश करत आहे व श्वास सोडताना शरीरातील दुःख, क्लेश, निगेटिव्हिटी, चिंता, वेदना निघून जात आहे अशी कल्पना करायची आहे. जसा जसा आपला श्वास मंदावत जाईल तस तसे आपल्याला शवासन चांगले जमत आहे असे समजावे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचे आसन शवासन. शवासनामध्ये झोप लागण्याची शक्यता असते, परंतु जागरूक अवस्थेमध्ये शवासन करायचे आहे. म्हणूनच दिसायला सोपे पण जमायला अवघड असे ही शवासन. सावधान. सावकाश शवासन सोडणार आहोत. 1 ला सावकाश मान सरळ, 2 ला हात शरीराजवळ, 3 ला पाय जोडून घ्यायचे आणि सावकाश डोळे उघडायचे आणि सावकाश कुशी होऊन बसून घ्यायचं आहे. कोणतेही ध्यानात्मक आसन, पद्मासन, सुखासन,
किंवा साधी मांडी घालून बसलात तरी चालेल. ते ध्यानात्मक आसन. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची ज्ञान मुद्रा. पाठ मान सहजतेने सरळ ठेवायचे. इतर अवयव शिथिल करायचे आहेत. त्यासाठी अवयव ध्यान करणार आहोत. पाय शिथिल, हात शिथिल, खांदे शिथिल, चेहऱ्यावर कोणताही ताण नाही. डोळे अलगद मिटलेले. डोळ्यांच्या पापणीतही ताण नकोय. कपाळावर आट्या नकोय. प्रसन्न चेहरा. संत श्वसन, संत श्वसन, संत श्वसन. प्रथम आपण करणार आहोत कपालभाती ही शुद्धी क्रिया. नासामार्गाची शुद्धी क्रिया होते, त्यामुळे कपालभाती हा हे प्राणायाम नाहीये तर शुद्धी क्रिया आहे. पहिल्यांदा आपण नासामार्गाची शुद्धी क्रिया करून मग पुढे श्वसनाचे प्रकार म्हणजेच प्राणायाम करणार आहोत. पहिल्यांदा कपालभाती. दोन्ही हात गुडघ्यांवर उलटे द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. नॉर्मल घेणे आणि पोटाला धक्का देत श्वास बाहेर टाकत कपालभातीला सुरुवात. 1 मिनिट न थांबता न थकता कपाल चालू ठेवायचं आहे, थांबायचं नाहीये. पोटाला हलका धक्का देऊन श्वास बाहेर टाकणे, रिलॅक्स होणे, बाहेर टाकणे, रिलॅक्स होणे. सलग आवर्तन चालू ठेवायचे. चेहरा शिथिल, खांदे शिथिल, हात शिथिल. फक्त पोटाची लयबद्ध हालचाल अपेक्षित आहे कपालभातीमध्ये. कपालभातीचं पहिलं आवर्तन थांबवायचे. डोळे बंदच ठेवून एक नॉर्मल श्वास घ्यायचा आणि थांबायचे. आपल्या श्वासामध्ये होणारा बदल जाणून घ्यायचा आहे. शरीराची, मनाची, श्वासाची झालेली शांत स्थिर अवस्था अनुभवायची. येणारी अनुभूती जाणून घ्या. योगाभ्यास हे स्वअनुभूतीचं शास्त्र आहे. प्रत्येक प्रक्रियेचा, प्रत्येक आसनाचा आपल्या शरीरावर, मनावर, श्वासावर काय परिणाम होत असतो याची जाणीव घ्यायची आहे. संथ श्वसन, संथ श्वसन, संथ श्वसन. आपण आता कपालभातीचं दुसरं आवर्तन करणार आहोत. त्यासाठी पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर उलटे द्रोण मुद्रेमध्ये नॉर्मल घेणे आणि पोटाला धक्का देत श्वास बाहेर टाकत कपालभातीला सुरुवात. 1 मिनिट न थांबता न थकता कपालभाती. चालू ठेवायचंय, थांबायचं नाहीये. सुरुवातीला स्ट्रोक्स कमी झाले तरी चालणार आहेत, पण बरोबर करण्याकडे लक्ष द्यायचं आहे. जसं जसं तुम्हाला स्ट्रोक छान घ्यायला जमतील तसं तसं तुमचे स्ट्रोक्समध्ये आपोआपच वाढ होणार आहे. त्यामुळे प्रथम बरोबर करण्याकडेच लक्ष द्यायचं आहे. चालू ठेवायचं आहे कपालभाती. कपालभातीचं दुसरं आवर्तन थांबवायचे. डोळे बंदच ठेवून एक नॉर्मल श्वास घ्यायचे आणि थांबायचा. आपल्या श्वासामध्ये होणारा बदल जाणून घ्यायचा आहे. शरीराची, मनाची, श्वासाची झालेली शांत स्थिर अवस्था अनुभवायची आहे. दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा करायची. संत श्वसन अवय ध्यानाने संपूर्ण शरीर शिथिल करा, शिथिल करा, शिथिल
मनात कोणताही विचार नाही, कोणताही ताण नाही. यानंतर आपण करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. त्यासाठी डाव्या हाताची ज्ञान मुद्राच राहील, उजव्या हाताची प्रणव मुद्रा. अंगठ्याच्या बाजूची 2 बोटं मिटून घ्यायचे आणि ती मिटलेली 2 बोटं पोटांसमोर ठेवायचे. हात शरीरालगत ठेवायचा म्हणजे अवघडत नाही उजवा हात. आणि याचा उपयोग, प्रणव मुद्रेचा उपयोग आपण नाकपुडी बंद करण्यासाठी, खोलण्यासाठी करतो. तर आपण आता सुरुवात करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. एक नॉर्मल श्वास घ्या, पूर्ण श्वास बाहेर काढून पोट रिकामी करा. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करायची, डावीने दीर्घ घ्या, उजवीने दीर्घ लांब सोडा. उजवीनेच दीर्घ घ्या, डावीने दीर्घ लांब सोडा. डावीनेच दीर्घ घ्या, उजवीने दीर्घ लांब सोडा. उजवीनेच दीर्घ घ्या, डावीने दीर्घ लांब सोडा. डावीने दीर्घ घ्या, उजवीने दीर्घ लांब सोडा. उजवीने दीर्घ घ्या, डावीने दीर्घ लांब सोडा. दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा, संथ श्वसन, डोळे बंदच ठेवून येणारी अनुभूती जाणून घ्यायची. श्वास संथ चालू. त्याच्यानंतर भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. पोट भरून श्वास घ्यायचा आहे आणि नादयुक्त श्वास सोडायचा आहे. श्वास घेताना हात ज्ञान मुद्रेमध्ये राहणार आहे आणि श्वास सोडताना अंगठ्याने गाठ बंद करायचे, बोटं डोळ्यावरती राहणार आहे. दीर्घ पोट भरून श्वास घ्या, नादयुक्त सोडायचं आहे, कान डोळे बंद. पोट भरून श्वास घ्या, हात खाली ज्ञान मुद्रेमध्ये. नादयुक्त सोडायचं आहे, कान डोळे बंद. दीर्घ श्वास घ्या. भ्रामरी सोडायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्या, भ्रामरी सोडा. दीर्घ पूरक, भ्रामरी रेचक. दीर्घपूरक, भ्रामरी रेचक. दीर्घपूरक, भ्रामरी रेचक. हात ज्ञान मुद्रेमध्ये, डोळे बंदच ठेवायचे, येणारी अनुभूती जाणून घ्यायचे.
भ्रामरीचा नाद आपल्या शरीरभर घुमत आहे त्याची जाणीव. एक लांब दीर्घ श्वास घ्या. लांब दीर्घ श्वास घ्या. शरीरातला ताण थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर शांत. याच्यानंतर आपण ध्यान करणार आहोत. त्यामुळे पाय अवघडले असतील तर विश्रांती घ्यायची आहे. दोन्ही हात मागे ठेवायचे. मान मागे ढिली सोडायची. एक एक पाय सरळ करायचा. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय. त्याचा आतल्या दिशेने बोटं बाहेरच्या दिशेने ढिले सोडायचे. मान मागे ढिली सोडायची आहे. छाती वर घ्यायची. पाठीला आराम. रिलॅक्स. सावधान. बैठक स्थिती स्वस्थ सोडायची. मान पुढे घ्या. हात पुढे घ्या. आता आपण ध्यान करणार आहोत. त्यासाठी पुन्हा कोणतेही ध्यानात्मक आसन किंवा साधी मांडी घातली तरी चालणार आहे. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. पाठ मान सहजतेने सरळ. अवयव ध्यान करून शिथिलता आणायची आहे शरीरामध्ये. पाय शिथिल, हात शिथिल, खांदे शिथिल. चेहऱ्यावर कोणताही ताण नाही. डोळे अलगद मिटलेले. डोळ्यांच्या पापणीतही ताण नकोय. कपाळावर आट्या नकोय. प्रसन्न चेहरा. संथ श्वसन, संथ श्वसन, संथ श्वसन. पुन्हा जाणून घ्यायचं आहे हे शरीरात ताण आहे का. तो ताण काढून टाकायचा आहे. चेहऱ्यावरचे ताण काढून टाकायचे. संथ श्वसन, संथ श्वसन, संथ श्वसन. या ध्यान स्थितीमध्ये आपल्याला पुढचे काही सेकंद स्थिर राहायचं आहे. मनात कोणताही विचार नाही. कोणताही ताण नाही. फक्त संथ श्वसन. ध्यानाने सकारात्मक भावना विकसित होतात. मन एकाग्र होऊन मनोबल वाढण्यास मदत होते. ध्यानामुळे आत्मअनुभूती, आत्म आनंदाची जाणीव होते. ध्यान स्थिती टिकून ठेवायची. स्थिती सोडून आपण आता 11 ओंकार म्हणणार आहोत. ओंकार म्हणताना आपल्या शरीरात व्हायब्रेशन क्रिएट झाले पाहिजे. प्रत्येक ओंकाराच्या आधी पोट भरून श्वास घ्यायचा आहे. लांब दीर्घ ओंकार म्हणायचा आहे. सुरुवात करणार आहोत. श्वास घ्या.
डोळे बंदच ठेवून ओंकारामुळे शरीरात जी स्पंदने निर्माण झाले त्याची जाणीव करून घ्यायची. दोन्ही हाताची उंजळ करायची, डोळ्यांवर ठेवायचे. उंजळी तर डोळ्यांची उघडझाप करायची. बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव घेत अलगद डोळे उघडायचे. पर्वतासन करायचे. दोन्ही हात बोट एकमेकांमध्ये गुंतवायचे. हाताचे तळवे छताच्या दिशेने सर्व शरीर वरच्या दिशेला ताणायचे. स्ट्रेच. जो काही ताण शिल्लक राहिल्या वरच्या दिशेने काढून टाका. स्ट्रेच स्ट्रेच. दोन्ही हाताचा नमस्कार करायचा. श्वास सोडत आपला नमस्कार आणि कपाळ एकसाथ समोर सरळ खाली न्यायचे. शरीर पुढे ढिलं सोडायचे. आज केलेला योगाभ्यास विश्व नियंत्रक शक्तीला अर्पण करून उद्याच्या योगाभ्यासासाठी प्रेरणा मागायची. सावधान स्थिती सोडायची. सावकाश श्वास घेत डोकं आणि हात एकसाथ वर आणायचे. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. पुन्हा स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी पूर्ण पुढे झुकायचं नाहीये. एक एक पाय सरळ करायचा. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पायाचे चवडे गोलाकार फिरवायचे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. थांबायचे. पायाची बोटं वर खाली थांबायचे. टाचा जागेवरच ठेवून गुडघे खाली वळवतो. थांबायचे. गुडघ्यांचं अकुंचन करायचे. काही सेकंद कालावधी टिकवायचे. गुडघ्यांचा खालचा मासल भाग जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. पायाचे जवळे आत ओढून घ्यायचं. ही स्थिती काही सेकंद टिकवायची. गुडघ्यांसाठी चांगलं आहे. रिलॅक्स. साधी भांडी घालायची. हरिओम. वर्गविराम. स्वस्थ राहा, मस्त राहा, योगाभ्यास करत राहा.